माफ करा हं. तुम्हाला लागलं नाही ना? नाही नाही. एक मिनिट हा. एक नारळ द्या जरा. ओहो, आमची अशी आता पूर्ण तयार झालेली आहे. यू लुकिंग सो क्यूट. आशू, मला ना आज तुझ्याकडे बघून एक गाणं आठवत आहे. फुलले रे फुलले रे क्षण माझे फुलले रे. किती मराठी गाणं. म्हणजे काय, लग्न आशूचं आहे ना. आता आशूच्या लग्नामध्ये काय भांगडा आणि रॅप गाऊ. ओ हो 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 हो, केवढं लाजायला येतंय ते, केवढं लाजायला येतंय. हा, थोडं लाजणं शिल्लक ठेवा, अजून खूप लाजायचंय. चला उठा 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 उठा. पाहिजे होते तुला जे सारेच देत आलो, देऊनी सारे तुला आता मी रिताही झालो, मीच देत राहण्याचे बंधन झाले, जीव घेणाच बंध अनुबंध. काय हा, किती वेळ. लग्नानंतर पण शिल्लक ठेव थोडंसं बघणं, की आत्ताच बघून घेणार आहेस. आणि हो, फार बघू नकोस हा माझ्या आशूकडे, नजर लागेल उगाच तिला. ए, तुझ्या मैत्रिणीला पण सांग माझ्या मित्राकडे जास्त बघू नको म्हणून, कळलं ना? का? त्यालाही नजर लागते. ओ, आले वकील साहेब वकिली करायला. मग? हा? देखणा दिवा भिंतीवर ठेवाय. हा? किती मराठी म्हण. म्हणजे काय, माझी आई मला म्हणायची सतत आहे. हो ना? असतोच काय. चल आता, उशीर झालाय. उद्धट आहे ना. हा, आज कळतंय का तुला? चला चला. चल रे. बघतोय काय माझा, हं? काय आहे ना, माझाच धसमुसळपणा, माफ करा हं. नाही, नाही. पण काय आहे ना, या मुंबईमध्ये ना ज्याला त्याला घाई असते हो, जो तो पळत सुटत असतो बघा. अगदी खरं आहे तुमचं. मला ना असं शांत आयुष्य आवडतं, गावाकडचं. वाटलंच मला तुम्ही इथल्या नसणार म्हणून. मी सुद्धा की नाही सातारची आहे. हो का? हो, हो. पण आपल्या माणसासाठी की नाही अडचणीत असली ती की यावं लागतं हो धावत पळत. म्हणूनच आले विनायकाच्या दर्शनाला. आता एकदा का दर्शन झालं की मी शेजारीच ते सिद्धराज बाबा म्हणून कोणी आहेत त्यांच्याकडे जाणार आहे. खूप लवकर गुण येतो म्हणतात, बघूया काय होतंय ते. हो ना. त्रासात असला ना माणूस की काही करायला तयार होतो. हो ना. केवढं ऊन आहे हो. हो ना, खूप त्रास होतोय हो. आणि एवढी मोठी रांग ही, कधी नंबर लागणार आहे कोण जाणे. ताई, हो ताई, तुम्ही तिथे बसा, मी तुमचा नंबर देतो. 10-15 मिनिटं राहणार. काय तुम्ही बसूया बसा तिथे. बसूया का आपण? हां हां बसा. निवांत धन्यवाद बसा. हा. बसा. आई अजून आली का नाहीये? येतील रे. त्या देवळात किती गर्दी असते माहिती आहे ना. अगं पण आपल्यासाठीच गेल्यात ना आई. येतील. अरे समीर, एक वेळ आई लवकर येते, पण या भटजींचं काय, अजून पत्ता नाहीये त्यांचा. लोकांना सगळी चेष्टा वाटते का रे लग्न म्हणजे, भातुकलीचा खेळ वाटतो का यांना? आणि त्यात आमच्या आशूचं लग्न आहे. मिळाले बाबा एकदाचे हार. तूच कारणीभूत आहेस या सगळ्या गोष्टींना. त्या भटजींना व्यवस्थित पत्ता दिलाय, किती वाजता यायचं ते सांगितलंच नीट, अजून पत्ता नाहीये त्यांचा. ए, इतकंच होतं ना तर तूच ठरवायचं होतं भटजी, कळलं ना? हॅलो, माझ्यावर काय डाफरतेस? एक तर सगळं शेड्यूल प्लॅन असतं त्यांचं, कळलं ना? हेवी आहे त्यांचं बुकिंग जाम. बसा बसा हातापाया पडून आणल्या त्या भटजीला, माझ्यावर डाफरते. वा रे वा. ए समीर, अरे यार ते भटजी आले आणि आईच आले नाहीत तर तोपर्यंत काय करायचं? काय करायचं म्हणजे? थांबायचं. आई येईपर्यंत थांबायला लागणार आहे आपल्याला. आधीच आम्ही आईला खूप त्रास दिलाय. कुठे असता तुम्ही? आम्ही ना जालन्याला. मग इथं कशा?
ते म्हणजे माझ्या मुलाचं लग्न आहे आज. अरे वा, छान आहे हो. पण काय हो, तुम्हाला बरं नाही का वाटत? तुमचा चेहरा असा उतरला का? काही अडचण आहे का तुम्हाला? मी काय म्हणते, तुम्ही चला ना माझ्या बरोबर सिद्धराज बाबांकडे. ते नक्की उपाय सांगतील बघा. माझी पण अडचण होती ना, म्हणून मी सुद्धा त्यांच्याकडे आले ना. हो, खरंच सांगते. ही आजकालची मुलं आहेत ना हो, त्यांच्या वागण्याला कसला ताळतंत्रच नाहीये. ना कसलं बंधन, ना कसले संस्कार. लग्न अगोदर मुलीला दिवस जातात म्हणजे काय चेष्टा आहे? हं? अगं बाई, तुमच्याकडे पण? म्हणजे अगं बाई, अहो ताई, तुम्ही रडता कशाला? हे बघा, डोळे पुसा बघू. चला शांत व्हा, डोळे पुसा. हे बघा, तुमची काय अडचण आहे मला सांगा. माझ्या बरोबर तुम्ही सिद्धराज बाबांच्याकडे चला, काहीतरी नक्की उपाय सांगतील ते. शांत व्हा, शांत व्हा. आपण घरात एकट्याच असतो. आपलं दुःख आपण कुणाला नाही सांगू शकत, पण दुसऱ्याच्याकडे आपलं मन मोकळं केलं ना, तेवढंच दुःख हलकं होतं. सांगा बरं, काय अडचण आहे तुम्हाला? सांगा. म्हणजे माझ्या मुलाचं लग्न आहे आज, पण ते सब थाटामाटात नाही पाहिजे तसं. ते सब देवळात लपून छपून. अगं बाई, पण का? कारण माझी सून गरोदर आहे माझ्या मुलापासून, लग्न आधीच, आणि हे मला सहन होत नाहीये. जाऊ दे. हे बघा, डोळे पुसा बरं. काय पण ही आजकालची मुलं, काय सांगायचं. पण लग्न करतायत ना, मग झालं. तुम्ही त्यातच गोड मानून घ्या. हं? अहो, आमच्या मनानं तुमचं खूपच बरं आहे म्हणते मी. हो, माझी भाची सून आहे ना, ती सुद्धा गरोदर आहे 10 वर्षांनी. पण त्या अगोदर तिने एका मुलीकडनं सरोगसी करून घेतली. सरोगसी म्हणजे? हे बघा, म्हणजे एका मुलीला जास्तीचे पैसे देऊन माझ्या भाच्यापासनं तिला मूल कसं होईल याच्यासाठी डॉक्टरांच्याकडनं काही उपाय केला त्यांनी. आणि मग काय, माझ्या भाच्या सुनेला दिवस राहिल्यानंतर तिने त्या मुलीला सांगितलं की जास्तीचे पैसे घे आणि माझं घर सोडून निघून जा. ओ, गेली ती मुलगी? न जाऊन सांगते कोणाला का? पैसे हवे होते ना तिला, पैसे दिले, निघून गेली. काही नाही हो, हे सगळं पैशासाठी, म्हणजे पैशासाठीच. माझा भाचा आहे ना शुभंकर, करोडपती आहे, करोडपती. आणि ही मुलगी अश्विनी 2 खानात राहणारी. शुभंकरचं मूल आपल्या पोटात आहे म्हटल्यानंतर हाव सुटली तिला. दुसरं काय? नाव काय म्हणाला? शुभंकर, शुभंकर प्रधान. नाही, त्या मुलीचं नाव अश्विनी, अश्विनी देवधर. विलाजरी मेली. तिची आज होते ना आमच्या घराला. हे सगळं सांगणार आहे मी बाबांना. अगं बाई, अहो, काय झालं मला? हे घ्या. अहो, चक्कर आली त्यांना. शुभंकर कसला विचार करतोय? आशूचा?
पण का? आता तर मला बाळ होणार आहे. तू काहीच का शेअर करत नाहीये माझ्याबरोबर? छोट्या छोट्या गोष्टीत रागवतो. काय करू? त्यांनी होम करायला सांगितलंय, त्याचा काही उपयोग होईल का? त्या म्हणतात तसं खरंच अश्विनीची एखादी इच्छा राहिली या घरात, आणि ह्या होमामुळे ती जाईल. अमोल म्हणतोय ते खरं आहे का? मी आशूमध्ये इन्व्हॉल्व झालोय? नाही, हे चूक आहे. मी नमिताचा आणि आमच्या बाळाचा विचार करायला पाहिजे. पण काय बरोबर आहे आणि काय चूक आहे? शुभंकर, चहा गार होतोय. कसला विचार करतोस? काय नाही. लवकर नाही रे बाबा पाणी. हे बघा, थोडं पाणी प्या म्हणजे बरं वाटेल. घ्या, घोटभर पाणी प्या. बरं वाटतंय का आता? हं? हे बघा, आता आपण की नाही आमच्या गाडीत जाऊया. हा, थोडं काहीतरी खाऊन घेऊया म्हणजे तुम्हाला बरं वाटेल. हा, चला. जरा टॅक्सी मागवता का होय? अहो, पण माझ्या बरोबर येताना तुम्ही एकट्या कुठे जाणार? नाही, नको, धन्यवाद. मला गेलं पाहिजे. चला, येताना. काय बाई तरी ही, हा, चक्कर येऊन पडली म्हटलं एकट्या जाऊ नका. गेली आपली निमूटपणे. आशू, फायनली हा आनंदाचा क्षण तुझ्या आयुष्यात आलाच. पण किट्या, आमचं लग्न अशा प्रकारे होईल असं मी स्वप्नात सुद्धा विचार नव्हता केला. आशू, हे एक जगावेगळं लग्न आहे. याचाच अर्थ असा होतो ना की तुम्हा दोघांचं एकमेकांवर खूप प्रेम आहे, खूप खरं प्रेम आहे. राईट? आहे ना? हा गुरुजी, अहो कुठे आहात? कुठे तुम्ही? हा, अहो नाही, आम्ही मंदिराजवळच आहोत. सगळे सामान वगैरे मी आणून ठेवलंय मंदिरात. काय आता बराच वेळ झाला तुम्ही आला नाही, त्यामुळे सगळे टेन्शन मध्ये होते. काय ट्रॅफिक मध्ये आहात? ठीक आहे, हरकत नाही, पण या लवकर प्लीज. ओके, बाय बाय बाय. ए गुरुजी पोहोचतात 10 मिनिटात. असा गोंधळ तुमच्या लग्नात घालू नका. ए समीर, तुझ्या लग्नाचं काय ते बघ ना, नंतर आमच्या लग्नाचा विचार करू. काय तू? ए काय काय अरे सगळ्यात महत्वाचं काम केलंय गुरुजी, मी आणलंय. माझा फोन पाहिलास का ग तू? मी ठेवला होता इथेच कुठेतरी. अरे तो काय उशीखाली आहे ना. तो हो. शुभंकर, तुझ्याशी थोडंसं बोलायचं होतं. काय ग? बोल ना. आता मी तुला जे काही सांगणार आहे ते तुला पटणार नाही हे माहिती आहे मला, पण माझ्यासाठी तू ते करावंस असं वाटतंय. कशाबद्दल बोलतेस तू? बोल ना लवकर. सिद्धराज बाबांनी एक होम करायला सांगितलंय. कशासाठी? कशासाठी म्हणजे आपल्या घरासाठी.
म्हणजे या घराला कोणाची जर दृष्ट लागली असेल किंवा कोणाची कुठली इच्छा अपूर्ण राहिली असेल तर त्या सगळ्याचा नाश व्हावा आणि बा येण्याआधी आपलं घर शुद्ध व्हावं म्हणून. एक मिनिट, हे बघ मिता, आत्याच्या समाधानासाठी एखाद दिवस अंगाला लावणं वेगळं आणि कुठल्या तरी बाबांनी सांगितलंय म्हणून या असल्या बिनबुडाच्या गोष्टींसाठी होम हवन करणं वेगळं. अगं, या सगळ्या गोष्टी बकवास आहेत, तुला कळत नाही का? तू विश्वास कसा ठेवतेस या गोष्टींवर? आणि मला हे अजिबात पटणार नाही. मला मानचं नाही, तुझं मत हवंय. माझं मत तुला माहित नाहीये का? नाही, मला माहिती होतं. माझ्या बाळासाठी आहे मी असं म्हटल्यानंतर तू नक्कीच तोंड वाकडं करणार. पण एक लक्षात घे ना शुभंकर, हा होम केल्याने एखाद वेळा फायदा होणार नाही पण तोटा तर नक्कीच नाही ना. पण नाही, तू नाहीच ऐकणार माझं. मी हात जोडतो तुझ्या पुढे मिता. हे बघ, तू आता असं कर, यापुढे ना कुठली गोष्ट मला विचारतच जाऊ नकोस. तुला हवं ते करून मोकळी हो. तुला जे करावं असं वाटेल, योग्य वाटेल ते तू कर. अंगारे दुपारे होम हवन वाटेल ते कर. हा डब्बा चालेल तुम्हाला? माझी झाली तयारी, मालविका तयार होती. या. काय चाललंय तुमचं? आता सगळं होतंय ना व्यवस्थित? समीर लग्न करतोय अश्विनीशी आणि सगळं सुरळीत पार पडणार आहे. तुम्ही असेच बसून राहणार आहात का? तर येत्या आमच्या बरोबर. खरं तर ना अश्विनीचं कौतुक करायला हवं आपण. शेवटपर्यंत लढत राहिली, अजिबात हार मानले नाही तिने. कुठल्या कुठल्या दिव्यातनं गेली असेल ना, परमेश्वरच जाणे. अश्विनी आणि समीर दोघांचं कौतुक करायला पाहिजे. कारण अश्विनी आता ज्या परिस्थितीमध्ये आहे त्या परिस्थितीत तिला तसं स्वीकारणं खरंच सोपं नाहीये. आणि समीरने ते केलंय. हे सगळं कळूनही तू लग्न करतोय तिच्याशी. अहो, तो एवढं समजूतदारपणे वागतोय, मग तुम्ही असे का वागताय? मोठ्या आहात तुम्ही, बहिणी तुमची ती धाकटी. तुम्ही आता असेच बसून राहणार आहात का? तुम्ही बोलत नाही आहात तिच्याशी हे माहिती आहे तिला, तरी मान देऊन बोलवलं ना तुम्हाला, मग तो मान घ्या आणि चला ना. आई, कशी दिसते मी? वा, मस्त दिसते. बाबा नाही तयार झाले अजून? अहो बाबा, आज लग्न आहे आशु आत्याचं. तुम्ही नाही आलात तर खूप लागेल हो तिच्या मनाला. हवं तर बोलू नका तिच्याशी, पण चला ना बाबा प्लीज. चला, आता फक्त 3 मिनिटं राहिलेली आहेत. गुरुजी म्हणाले होते की 10 मिनिटात येतो म्हणून. ए हॅलो, ऑर्गनायझर कुठचा? हा, कुठचं बाबा जमान्यातलं ते वाळूचं घड्याळ घेऊन फिरतोयस? ते 3 मिनिटात तुझे गुरुजी इथे उगवायला? म्हणजे गेली 10 मिनिटं हेच बोलतोस, कळलं ना? असं काय तोंड करतोयस? फनी आहे यार. ए किटी, तो असं फनी आहे म्हणूनच तुला आवडतो. ओके, नाटक नको करू. हा, मला आवडतो. हो, तोंड पाहायचं. 1 मिनिट, हा बी करायची काही गरज नाही. पुढच्या 3 मिनिटात जर समीरची आई आणि ते भटजी इथे आले नाही ना, तर तुझी काही खैर नाही, हे लक्षात ठेव. अगं मी काय केलंय? एका साईडला तुला आणि एका साईडला मला उभं करेन आणि मध्ये तो अंतरपाठ धरेन आणि या दोघांचं लग्न लावून टाक. कळलं ना? आता या दोघांचं लग्न लावायचं म्हणजे लावायचंच. 1 मिनिट, हे लग्न होणार नाही.